गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही गंभीर स्वरूपाचे अपघात घडले। मुंबईमध्ये एक मोठा जाहिरातीचा बोर्ड खाली पडून 17 लोकांना जीव गमवावा लागला होता आणि याच अपघातामध्ये अनेक जण जखमी देखील झाले होते। उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एक बोट उलटून 6 जणांचा बुडून मृत्यू झाला होता। काश्मीरमध्ये एका टुरिस्ट कॅम्पवर अतिरेक्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये एक जोडपं जखमी झालं होतं। याशिवाय ठिकठिकाणी पुराच्या घटना घडल्या, पुरामध्ये काही लोक वाहून गेले। हे सगळे देशभरातील काही निवडक असे अपघात म्हणता येतील। याशिवाय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2022 या एका वर्षामध्ये देशभरात रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये 1,68,000 लोक मरण पावले तर 4,43,000 लोक जखमी झाले। अपघात झालेल्या व्यक्तींना जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं तेव्हा ते किती काळ हॉस्पिटलमध्ये राहतील याचा कोणालाही अंदाज नसतो। अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट देखील येऊ शकतं। बऱ्याच जणांना असं वाटतं की आपली मेडिक्लेम पॉलिसी जी आहे ती योग्य आहे किंवा आपला हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो योग्य आहे, तर हॉस्पिटलायझेशनचा खर्च त्यामध्ये कव्हर होईल। मात्र अनेकदा अपघातांमुळे झालेलं हॉस्पिटलायझेशन जे आहे त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या असतात त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केल्या जात नाहीत। त्यासाठी तुम्हाला पर्सनल ऍक्सिडेंटचं एक वेगळं ॲड ऑन कव्हर घ्यावं लागतं, ज्याला पर्सनल ऍक्सिडेंट रायडर असं देखील म्हटलं जातं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल ऍक्सिडेंट बद्दल तुम्हाला सगळी माहिती देणार आहोत। पर्सनल ऍक्सिडेंट घेताना नक्की कुठल्या फॅक्टर्सचा विचार केला पाहिजे, हॉस्पिटलायझेशन नेमकं कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारांचं होऊ शकतं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत। मात्र त्याआधी पैसा पाणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही आता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल असं मी समजतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। समजा एखाद्या कोणाचा अपघात झाला तर त्याचे 4 परिणाम होऊ शकतात। पहिला परिणाम म्हणजे तुम्हाला रुग्णालयामध्ये दाखल करायला लागू शकतं। दुसरा परिणाम म्हणजे तुम्हाला तात्पुरतं अपंगत्व येऊ शकतं। तिसरा परिणाम म्हणजे तुम्हाला कायमचं अपंगत्व येऊ शकतं। चौथा परिणाम म्हणजे तुमचा अपघातामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो। जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ दाखल असाल तर ते हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केलं जातं। मात्र इतर कोणत्याही गोष्टी हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाहीत। त्यासाठी तुम्हाला पर्सनल ऍक्सिडेंट रायडर जो आहे तो घ्यावा लागतो। आता हा पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर म्हणजे काय, हा कव्हर नक्की काम कसा करतो, तुम्ही तुमच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला अटॅच असा पर्सनल ऍक्सिडेंट रायडर घेऊ शकता किंवा पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर करेल अशी वेगळी पॉलिसीज घेऊ शकता। या रायडरमुळे किंवा या वेगळ्या पॉलिसीमुळे अपघातानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा तुमच्या कुटुंबाला लमसम अमाऊंट दिली जाते। अर्थात ही अमाऊंट किती असते ते तुम्हाला किती गंभीर जखमा झालेल्या आहेत, तुमचा अपघात जो आहे तो भारतात झालेला आहे की परदेशात झालेला आहे, असे अनेक घटक विचारात घेतले जातात आणि त्यावर ती रक्कम ठरवली जाते। तुम्ही जेव्हा बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट उघडता किंवा एखाद्या बँकेचं क्रेडिट कार्ड घेता किंवा डेबिट कार्ड घेता त्यावेळेस बऱ्याच बँका तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर जे आहे ते देखील ऑफर करतात। काही बँका ज्या ग्राहकांचे त्यांच्याकडे सॅलरी अकाउंट आहे अशा ग्राहकांना मोफत पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी ऑफर करतात। भारत सरकारच्या जनधन योजनेतनं उघडलेल्या बँक अकाउंटला देखील पर्सनल ऍक्सिडेंट कव्हरचा फायदा मिळतो। मात्र ते दरवर्षी तुम्हाला रिन्यू करायला लागतं। जर तुम्हाला तुमच्या बँकेने असे बेनिफिट्स दिले असतील तर त्याचे लिमिट्स किती आहेत, ते किती वर्षांकरता व्हॅलिड आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती घेणं तुम्हाला गरजेचं असतं। आपण असं समजूयात की तुम्ही एक वेगळी पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर करणारी पॉलिसी घेत आहात, तर कोणत्या गोष्टी तुम्ही विचारात घ्याल? सगळ्यात पहिल्यांदा पॉलिसीची रक्कम किती असावी याचा तुम्ही विचार केला पाहिजे। तुमच्या फॅमिलीवर किती फायनान्शियल बर्डन येऊ शकेल, तुमच्या फायनान्शियल लायबिलिटीज नक्की किती रकमेच्या आहेत, यानुसार तुम्ही विम्याची ही रक्कम ठरवू शकता। साधारणपणे तुमच्या वार्षिक कमाईच्या 8 ते 10 पट तुमचं पॉलिसीचं कव्हर असावं असं तज्ज्ञ सांगतात। ही पॉलिसी घेताना एक आणखी गोष्ट लक्षात घ्या की या पॉलिसीच्या प्रीमियमवर तुम्हाला सेक्शन 80D अंतर्गत बेनिफिट मिळणार नाही। तो जो बेनिफिट मिळतो तो हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियम असतो। इथे तुम्ही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेत आहात त्यामुळं इथे तुम्हाला तो बेनिफिट जो आहे तो मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। एखाद्या अपघातामध्ये तुम्हाला किती गंभीर जखमा झालेल्या आहेत, अपघाताचा तुमच्या शरीरावर किती परिणाम झालेला आहे, यावर आधारित तुम्हाला किती बेनिफिट द्यायचा किंवा तुमच्या फॅमिलीला किती बेनिफिट द्यायचा हे इन्शुरन्स कंपन्या ठरवतात। अपघातामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाले असतील किंवा एक हात एक पाय किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर तुम्हाला कायमचं अपंगत्व आलं असेल तर या वेगवेगळ्या केसेसमध्ये इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला 100% कव्हर देतात। जर तुमचे डोळे निकामी झाले किंवा एक हात आणि एक पाय निकामी झाला, तुमची वाचा गेली, तर बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला 50% कव्हर देतात।
देतात. समजा तुम्हाला ऐकू यायचं बंद झालं किंवा कमी झालं, तुमच्या हाताची बोटं किंवा अंगठा गेला, 4 बोटं निकामं झाली किंवा 4ही बोटं गमवावी लागली, तर मिळणारं कव्हर जे आहे ते 15% 40% असतं. अर्थात हे त्या इन्शुरन्स कंपनीवर अवलंबून असतं. याशिवाय तात्पुरते आलेलं अपंगत्व, दवाखान्यामध्ये जाण्याचा झालेला खर्च, मृत्यू झालेल्या माणसाचा मृतदेह जो आहे तो घरी पाठवण्याचा खर्च, हे देखील पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स मध्ये कव्हर होतात. तुम्हाला आलेलं अपंगत्व किती काळासाठी आहे यावरून तुम्हाला किती बेनिफिट द्यायचा यासाठी देखील इन्शुरन्स कंपन्यांच्या काही अटी असतात, काही नियम असतात. काही इन्शुरन्स कंपन्यांची अट अशी असते की तुम्हाला आलेलं अपंगत्व सलग 180 दिवसांसाठी तरी असलं पाहिजे, तरच तुम्हाला इन्शुरन्सचा बेनिफिट दिला जातो. जर तुम्हाला कायमचं अपंगत्व आलेलं असेल तर तुमचे घर मॉडिफाय करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला रॅम्प लावण्यासाठी किंवा रेलिंग लावायला जर लागलं तर त्यासाठी येणारा जो काही खर्च असतो तो खर्च, किंवा तुमची गाडी मॉडिफाय करण्यासाठी जो काही खर्च आहे तर तो जो खर्च आहे तो देखील इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला देतात. हा खर्च विम्याच्या 1% रकमेपर्यंत किंवा 25,000 रुपयांपर्यंत मर्यादित असतो. तुम्हाला तात्पुरतं अपंगत्व जर आलेलं असेल तर तुमच्या विम्याच्या 1% रक्कम तुम्हाला दर आठवड्याला फायदा म्हणून मिळू शकते. ही रक्कम तुमचा अपघात झाल्यानंतर पुढच्या 104 आठवड्यांपर्यंत तुम्हाला मिळू शकते. या अपंगत्वामुळे तुमचा जर लॉस ऑफ इन्कम झाला असेल तर तुम्हाला पॉलिसीचा फायदा नक्की होतो. जर अपघातामध्ये तुमचा मृत्यू झाला किंवा तुम्हाला कायमचं अपंगत्व आलं तर तुमच्या जोडीदाराला आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो किंवा तुमच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च इन्शुरन्स कंपनी देते. अर्थात त्याची मर्यादा जी आहे ती 50,000 रुपये आहे. मात्र ही रक्कम तुम्ही कोणता प्लॅन विकत घेतलेला आहे यानुसार कमी जास्त देखील होऊ शकते. तुम्ही कोणतीही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी जी आहे ती घेतली असेल तर त्याचं कव्हर हे तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 10 पट असू शकतो. त्यापेक्षा जास्त कव्हर तुम्हाला मिळत नाही. तुम्ही जर स्वतःहून स्वतःला काही जखम करून घेतली किंवा कोणी गुन्ह्यामध्ये सामील असेल, काही साहसी क्रीडा प्रकारांमध्ये तुम्ही सहभागी होत असाल तर या दरम्यान झालेल्या कोणत्याही पर्सनल ऍक्सिडेंटसाठी इन्शुरन्स कंपन्या कव्हर देत नाहीत. उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर समजा एखादा 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा माणूस दारू पिऊन गाडी चालवत असेल, त्याचा अपघात झाला तर त्याच्यासाठी पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी कुठलाही कव्हर देत नाही. उजनी धरणामध्ये जी बोट उलटली होती तो एक साहसी क्रीडा प्रकार म्हणून त्यातील लोकांना देखील पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीचा कुठलाही कव्हर मिळणार नाही. तुम्ही जर हॉर्स रायडिंग करत असाल किंवा तुम्ही जर बोटिंग करत असाल, तुम्ही बंजी जंपिंग करत असाल तर यापैकी कुठल्याही ऍक्टिव्हिटीजमुळे झालेले अपघात पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीमध्ये कव्हर होत नाहीत. ऍक्सिडेंटमध्ये जर तुमचे शरीर भाजले असेल तर पॉलिसीमधून तुम्हाला कव्हर मिळतो. मात्र तुम्ही जर स्वतःची काही कॉस्मेटिक सर्जरी केली असेल तर त्याचं कुठलंही कव्हर तुम्हाला या पॉलिसीमधून मिळत नाही. परंतु जर ही कॉस्मेटिक सर्जरी तुम्हाला अपघातामुळे करावी लागली असेल तर त्याचं कव्हर मात्र तुम्हाला काही प्रमाणामध्ये पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीमधून मिळू शकते. बऱ्याचशा इन्शुरन्स पॉलिसी युद्ध म्हणा किंवा दहशतवादी हल्ले म्हणा यांना आपल्या कव्हरमध्ये स्थान देत नाहीत. त्यामुळं ही पॉलिसी घेताना तुमच्या पॉलिसीमध्ये दहशतवादी हल्ल्यांमुळे झालेले हॉस्पिटलायझेशन असेल किंवा अशा हल्ल्यांमुळे आलेलं अपंगत्व असेल किंवा युद्धामुळे झालेलं हॉस्पिटलायझेशन असेल किंवा आलेलं अपंगत्व असेल, याचा कव्हर तुमच्या पॉलिसीमध्ये आहे का हे एकदा नक्की चेक करा. कुठलीही पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी घेताना कोणकोणते ॲड ऑन कव्हर अवेलेबल आहेत हे एकदा नक्की चेक करा. एक महत्त्वाचा रायडर तुम्ही या पॉलिसी बरोबर घेऊ शकता, तो म्हणजे इन्कम लॉस रायडर. यामुळे तुम्हाला दर आठवड्याला इन्शुरन्स कंपनीकडनं काही रक्कम जी आहे ती सपोर्ट म्हणून दिली जाते. ही रक्कम तुम्हाला अपघात झाल्यापासून 104 आठवड्यांपर्यंत मिळू शकते आणि त्याचा जास्तीत जास्त आकडा 1 लाख रुपये प्रति आठवडा एवढा असू शकतो. जर तुम्ही होम लोन घेतलेलं असेल तर तुम्ही होम लोन रायडर देखील घेऊ शकता. आता काही जण म्हणतील की माझ्याकडे वेगवेगळ्या अशा इन्शुरन्स पॉलिसी आहेत, तर मग आता कोणत्या पॉलिसीच्या अंडर क्लेम रजिस्टर करायचा हे मला कळत नाही किंवा हे मला कसं कळेल. तर तुमची विम्याची रक्कम किती आहे याचा विचार करणं इथं गरजेचं आहे. हॉस्पिटलायझेशनमुळे तुमचा जो काही खर्च झालेला आहे हा जर तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरपेक्षा किंवा तुमच्या पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीच्या कव्हरपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही दोन्ही पॉलिसीज मधनं कव्हर क्लेम करू शकता. अर्थात तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये पर्सनल ऍक्सिडेंट रायडर जो आहे तो घेतला असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा होता पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी बद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आम्ही जेवढी शक्य
आहे तेवढी जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला स्वतःसाठी ही पॉलिसी घ्यायची असेल तर आधी जाणकारांशी बोला, त्यांची मदत घ्या आणि सगळ्या गोष्टी, सगळे कव्हर्स नीट समजून घ्या आणि मगच कुठली पॉलिसी घ्यायची याचा निर्णय घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्यासाठी इथे थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.